नर्सरी किंवा प्ले ग्रुप किड्ससाठी वर्कशीट डिझाईन करताना आयडियाज येत नसतील तर पिंट्रेस्टचा वापर आपण नक्कीच करत असणार. तर बघा, इथे आपण सर्च करायचं आहे वर्कशीट्स फॉर प्ले ग्रुप स्टुडंट्स, कारण की आज आपण डिझाईन करायला शिकणार आहोत वर्कशीट्स. परंतुच काही आयडियाज येत नसतील तर आपण पिंट्रेस्टचा नक्कीच वापर करू शकतो. तर वर्कशीट्स डिझाईन करायला सुरुवात करण्याआधी हॅलो फ्रेंड्स, मी नीलम तुम्हा सर्वांचं परत एकदा आदिश्री ग्राफिक्समध्ये खूप खूप स्वागत करते. आपण पिंट्रेस्टवर सर्च करतोय प्ले ग्रुपच्या लहान मुलांसाठी वेगवेगळ्या सब्जेक्ट्सच्या वर्कशीट्स, कारण की आपल्याला इथून आयडियाज घ्यायला हेल्प होणार आहे की एक्झॅक्टली कशा प्रकारे हे वर्कशीट्स बनवले जातात, जे टीचर्ससाठी आणि स्पेशली पॅरेंट्ससाठी तर खूप यूजफुल असतात. आणि पुढे आपण या व्हिडिओमध्ये हे देखील बघणार आहोत की ती वर्कशीट कुठे डिझाईन करणार आहोत आणि त्यानंतर कंप्लीट झाल्यावर ती सेल कशी करायची, म्हणजे एक्झॅक्टली कोणती अशी वेबसाईट आहे ट्रस्टेबल जिथून तुम्ही क्लायंट्स मिळवू शकता. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लहान मुलांसाठी म्हणजे यूज केल्या जाणाऱ्या फॉन्ट्सबद्दल देखील मी माहिती देणार आहे. व्हिडिओ स्किप न करता बघा. तर इथे बघा, छान छान कलरफुल वर्कशीट्स आपल्याला बघायला मिळत आहेत, कारण की लहान मुलांसाठी आहेत. तर त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त इनोव्हेटिव्ह पद्धतीने, अट्रॅक्टिव्ह पद्धतीने आणि कलरफुल आपल्याला त्या वर्कशीट्स बनवायच्या आहेत. इथे बघा, शेप्ससाठी किती छान वर्कशीट्स बनवलेल्या आहेत. तर आपण यामधनं आयडियाज घेणार आहोत. पिंट्रेस्टचा वापर तर केलाच आपण, त्यानंतर आपण इथे कॅनवामध्ये टेम्पलेट्सचं देखील यूज करू शकतो आयडियाज घेण्यासाठी. आणि इथे आपल्याला सर्च करायचं आहे, स्पेसिफिकली मेन्शन करायचं आहे आपल्याला प्री स्कूल वर्कशीट्स, कारण की वर्कशीट्स तर भरपूर अवेलेबल आहेत लहान मुलांच्या, मोठ्या मुलांच्या, पण आपल्याला प्ले ग्रुप किंवा प्री स्कूल किड्ससाठीच्या वर्कशीट्स शोधायच्या आहेत. वेगवेगळ्या सब्जेक्ट्सच्या वर्कशीट्स इथे दिलेल्या आहेत. यापैकीच आपण एखादा यूज करू शकतो आपल्या पद्धतीने, त्यात थोडेफार फेरबदल करून एखादा आपण ओपन करून बघूया, म्हणजे थोडी आपल्याला आयडिया येईल की काय करायचं नेमकं. याला आपण कस्टमाइज करून बघू. तर ही वर्कशीट आहे काउंट दी फ्रूट्सचे छान छान कलरफुल फ्रूट्सना काउंट करून बॉक्समध्ये त्याचा नंबर लिहायचा, म्हणजे मॅथ्सशी रिलेटेड ही वर्कशीट बनवलेली आहे. तर आपण मुलांना मॅथ्ससाठीची वर्कशीट अशा प्रकारे डिझाईन करू शकतो. एकदम सिम्पल आणि इझी टू अंडरस्टँड आहे. किंवा मग डिझाईन्सवर क्लिक केलं की इथे अशाच पद्धतीच्या याच्याशीच रिलेटेड असणाऱ्या वेगवेगळ्या वर्कशीट्स इथे आपल्याला अवेलेबल होणार आहेत. त्यापैकी देखील आपण वापरू शकतो. आता ही मॅथ्सची वर्कशीट होती, त्यामुळे इथे मोस्टली मॅथ्सच्याच वर्कशीट्स असणार आहेत. तर हे मी क्लोज करते आणि आपण कस्टम कसं काय बनवू शकतो स्क्रॅचपासनं ते बघूया, म्हणजे साईज वगैरे काय घ्यायचा. तर इथे आपल्याला कस्टम साईजमध्ये यायचं आहे आणि इथे विड्थ आणि हाईट लिहिण्याआधी आपण इंच घेऊया युनिट्स. विड्थ घेते मी 8.5 आणि हाईट असणार आहे 11. तर याला आपण क्रिएट करून बघू. तर असा काहीसा आपल्याला कॅनव्हास मिळणार आहे, किंवा सिम्पली A3 साईज किंवा A4 साईजचा पेपर देखील आपण तिथे घेऊ शकतो. तर यावर आपण आता सुरुवातीपासनं डिझाईन करायला स्टार्ट करणार आहोत. तर सर्वात आधी डिझाईन करण्याआधी आपल्याला फाईल्समध्ये ते सेटिंग्समध्ये मार्जिन्स घेऊन घ्यायचे आहेत, कारण की तेव्हा आपल्याला क्लिअर होईल की एक्झॅक्टली कुठून आपल्याला कंटेंट लिहायला सुरुवात करायची आहे, म्हणजे ती व्यवस्थित एकाखाली एक यावी. यासाठी ह्या मार्जिन्स आपल्याला खूप हेल्पफुल असणार. तर मी वर्कशीट आज डिझाईन करते लेटर्सवरती, म्हणजे आपण इंग्लिश सब्जेक्टसाठीची वर्कशीट रेडी करणार आहोत. चला तर सोबतच आपण रेडी करूया. एकदम सिम्पल असणार आहे आणि कलरफुल देखील असणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की मी शेवटी सांगणार आहे की हे आपल्याला कुठे सेल करायचे असतात. तर हेडिंगला व्यवस्थित मध्ये असं मी सेट करणार आहे आणि फॉन्ट वगैरे आपण नंतर चेंज करून घेऊ. आता प्रोसेस थोडी फास्ट करूया. आणि वर्कशीटमध्ये आणखीन काय असतं, तर मुलाचं नाव लिहिण्यासाठी तिथे नेम आपल्याला तिथे असं हेडिंग द्यायची आहे आणि डेट. तर हे मोजकेच 2-3 गोष्टी आपल्याला तिथे मेन्शन करायच्या असतात. म्हणजे वर्कशीट कशावर बेस्ड आहे, कोणत्या सब्जेक्टवर आहे किंवा कोणत्या टॉपिकवर आहे, आणि
स्टुडंटचं नाव लिहायला तिथे जागा द्यायची आणि डेट, बस, दुसरं काही करायचं नाही आहे. प्रोसेस थोडी फास्ट करूया. आता पेजला तुम्ही एकतर लाईट कलर देऊ शकता किंवा मग सिम्पली व्हाईट जरी ठेवला ना तरी काही प्रॉब्लेम नाही. आता एलिमेंट्समध्ये आपण सर्च करतोय शेप्स. तर शेप्समध्ये मी हा रेक्टँगल साईज घेणार आहे आणि त्याला ट्रान्सपरंट करणार आहे, किंवा व्हाईट केलं असतं तरी चाललं असतं, बट ट्रान्सपरंट करूया. आणि इथे मी नाव लिहिण्यासाठीचा बॉक्स बनवते. आता तो सध्या त्याच्या बॉर्डर्स दिसत नाही आहेत कारण की आपण त्याला ट्रान्सपरंट म्हणून निवडलेला आहे ना, तर त्याला आपण इथे स्ट्रोक देऊ तेव्हा त्याची बॉर्डर दिसणार. कॉर्नर राउंडिंग 0 करते, रेक्टँगलच ठेवूया त्याला. लेटर्सच्या हेडिंगला थोडं लेफ्ट साईडला घेऊ म्हणजे मुलांना व्यवस्थितपणे नाव लिहायला जागा मिळणार इथे. त्यालाच डुप्लिकेट केलं आणि डेटसाठी ते केलं आपण सेम रेक्टँगल यूज करून घेऊ. आता फॉन्टसाठी हे जे हेडिंगचे फॉन्ट्स आहे यासाठी तुम्ही कुठलाही फॉन्ट यूज करू शकता. फक्त मधला जो कंटेंट आहे जे मुलं स्पेशली वाचणार आहेत तो मात्र आपण त्यांच्यासाठी कोणते फॉन्ट्स यूज केले जातात स्टुडंटसाठी तर ते पण आपण बघूया. तर इथे मी आता सिम्पल फॉन्ट यूज करते. आता मधला पार्ट आपण डिझाईनला स्टार्ट करूया. तर लेटर्सवरती इथे क्वेश्चन लिहिणार आहे मी. मुलांना अल्फाबेट बरोबरच संपूर्ण शब्द देखील स्पेलिंगसहित पाठ व्हावं अशा प्रकारची ही वर्कशीट आहे. मधले मिसिंग लेटर्स कंप्लीट करायला लावणारी. राईट द मिसिंग लेटर म्हणजे मुलांना शब्दाचा पहिला लेटर लिहायचा आहे जो मिस केलेला आहे वर्कशीटमध्ये. ती लाईन त्यांना फिल करायची आहे, म्हणजे पहिला अक्षर त्यांना लिहायचं आहे, पहिलं अल्फाबेट लिहून ती स्पेलिंग कंप्लीट करायची आहे पिक्चर्स बघून. तर खूप सारे पिक्चर्स देखील आपण इथे इन्सर्ट करणार आहोत, खूप सारे ग्राफिक्स. तर पहिला आहे ॲपल. अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये आपण इथे काही पिक्चर्स देणार आहोत आणि त्यांच्या स्पेलिंग्स आपण कंप्लीट करायला सांगणार आहोत. पहिलं लेटर्स फक्त त्यांना लिहायचं आहे. तर हे कसं करणार आपण बघा. इथे आता ॲपलच्या समोर आपल्याला मुलांना पहिला लेटर लिहायला जागा द्यायची आहे. तर इथे अशी अंडरस्कोर लाईन द्यायची आणि पुढचं लेटर कंप्लीट करायचं आहे, पुढची स्पेलिंग कंप्लीट करायची आहे, म्हणजेच PPLE. पहिला लेटर जो असणार आहे ते मुलं लिहितील, त्याच्यासाठी तिथे जागा सोडायची आहे. आता ए झालंय. त्याच्यानंतर अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये सगळे अल्फाबेट्स आपण इथे पिक्चरसोबत घेऊन घेणार आहोत. जसं B फॉर बस, तर बसचा किंवा मग B फॉर बॉलसुद्धा घेऊ शकतो. बसचा पिक्चर इथे घेतला आणि त्याची स्पेलिंग देखील आपण तिथे कंप्लीट करायला त्यांना सेम जसं ॲपलची दिलेली आहे तसंच आपण इथे डुप्लिकेट करून घेऊ. आणि फक्त मागचं इरेज केलं मी आणि B सोडून पुढची स्पेलिंग लिहिली. तिसरं एकदा करून दाखवते आणि मग पुढची प्रोसिजर थोडी फास्ट करून घेऊ. तर C फॉर कॅट किंवा C फॉर कॅन्डी किंवा C फॉर कप. तर इथे कॅन्डीचं छान कलरफुल चित्र इथे मिळालेलं आहे. लहान मुलांसाठी आपण छान छान कलर्स यूज करायचे असतात, त्यांना ते बघायला अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि सॉल्व करायला देखील मजा येते. म्हणजे त्यांना असं बर्डन नसतं वर्कशीट सॉल्व करताना. छान ते हसत खेळत वर्कशीट्स सॉल्व करून घेतात, त्यांना मज्जा येते. तर त्यामुळे इथे छान छान पिक्स यूज करायचे असतात. कॅन्डी, C फॉर कॅन्डी. त्यानंतर D फॉर डॉग. तर डॉगचं छान क्यूट असं चित्र घेणार आहे जे आपल्या बॅकग्राऊंडच्या पांढऱ्या रंगावर उठून दिसतील असे छान छान कलरफुल वापरण्याचा आपण प्रयत्न करायचा. ठीक आहे. आता हे 4 लेटर्स तर झाले. आता पुढची प्रोसिजर आपण थोडी फास्ट करून घेऊ. जसं E फॉर एग, त्यानंतर F फॉर फ्रॉग, व्यवस्थित अलाइन करायचं आहे एकाखाली एक. G फॉर गर्ल,
आणि H फॉर हॅट किंवा हाऊस. तर अशा प्रकारे सगळी वर्कशीट आपण कंप्लीट करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता छान छान पिक्स यूज केलेले आहेत आपण, छान छान ग्राफिक्स यूज करून ती छान कलरफुल झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला फायनल फिनिशिंग द्यायची आहे. वर्कशीट रेडी आहे आपली. काही चेंजेस करून घ्यायचे आहेत, फॉन्ट्स वगैरे. सर्वप्रथम तर ही जी मार्जिन आपण यूज केली होती ती सेम फाईलमध्ये जायचं, सेटिंग्समध्ये जाऊन जी शो मार्जिन्स केलं होतं ते ऑफ करायचं आहे. म्हणजे परत एकदा त्यावर क्लिक केलं की जी मार्जिन होती ती गायब होऊन जाणार, निघून जाणार. आता जसं की आपण म्हटलं होतं की स्टुडंटसाठी जे यूज केले जाणारे फॉन्ट्स आहेत ते कोणते, तर आपण बघूया. मेन हेडिंगसाठी कुठलाही यूज करू शकतो जे क्लिअर असेल दिसायला. आता इथे बघा फॉन्ट्समध्ये मी लिहिलेलं आहे स्टुडंट्स, तर कॅनव्हा स्टुडंट्स फॉन्ट. तर हा स्टुडंटसाठी यूज केला जाणाऱ्या फॉन्टपैकी एक फॉन्ट आहे. तर हा बघा असा काहीसा हा थोडा स्लँट केलेला आहे आणि विथ डॉटेड लाईन्स, थोडा कर्सिव्हमध्ये दिसतोय तो. हा फॉन्ट यूज करू शकतो. किंवा दुसरा म्हणजे इथे लिहायचं KG. तर KGच्या लहान मुलांसाठी स्पेशली यूज होणारा, हे बघा ही 3 लाईन्समध्ये जे नोटबुकमध्ये बुक्समध्ये यूज केले जातात ना कर्सिव्ह रायटिंगसाठी किंवा इंग्लिशसाठी स्पेशली, तर ते देखील आपण यूज करू शकतो. आणि हा सिम्पल फॉन्ट आहे पण छान आहे दिसायला. म्हणजे तो कर्सिव्हमध्ये येणारा फॉन्ट नाही आहे. म्हणजे जो हा वरचा होता ना स्टुडंट फॉन्ट त्यापेक्षा हा वेगळा आहे. तर हा मला छान वाटतोय. हा आपण इथे यूज करू शकतो. आणखीन 1-2 फॉन्ट्स आहे जे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हाच आपण यूज करूया सध्या. तर आपण क्लिक करूया चेंज ऑल. अप्लाय झालेला नाही आहे बहुतेक. परत एकदा करूया. परत एकदा सिलेक्ट करते मी आणि चेंज ऑलवर जेव्हा क्लिक करू तर एकत्रितच तो सगळ्या फॉन्ट्सवर अप्लाय होऊन जाणार आहे. म्हणजे एक एक करून प्रत्येक स्पेलिंगच्या फॉन्टला चेंज करायची गरज नाही आहे. एकदाच आपण ते करू शकतो. आता फक्त त्याची साईज आपल्याला वाढवायची गरज आहे कारण ते थोडं छोटं दिसतंय ना. तर आपण त्याची साईज इथून वाढवून घेऊया. तर झालेली आहे सेटिंग फायनल. आता याच प्रकारे वेगवेगळ्या सब्जेक्टचे वेगवेगळे वर्कशीट्स रेडी करून ठेवलेले आहेत खाली. काही टेम्पलेट्स यूज केलेत मी आणि काही स्वतः डिझाईन केलेले आहेत. तर इथे बघा इथे देखील असे सिम्पल आणि रीडेबल फॉन्ट्स यूज करायचे लहान मुलांसाठी. खूप जास्त कॉम्प्लिकेटेड फॉन्ट्स नको. हा एक फॉन्ट आहे बघा हँडी कॅज्युअल, म्हणजे कॅज्युअल आहे, खूप सिम्पल आहे. असे सिम्पल फॉन्ट्स यूज करायचे. त्यानंतर मॅथ्ससाठी जी वर्कशीट आहे हाऊ मेनी फ्रूट्स डू यू काउंट, जी आपण सुरुवातीला बघितली होती तशाच कॅटेगरीमध्ये मोर शुगर. हा देखील एक छान फेमस फॉन्ट आहे जो मुलांसाठी यूज केला जातो. त्यानंतर 1 लिटिल फॉन्ट हा देखील एक आहे. म्हणजे ऑप्शन्स आहेत आपल्याला इथे कॅनव्हामध्ये, त्यांचा आपण नक्कीच वापर करू शकतो. त्यानंतर ॲडिशनसाठी यूज केलेली ही वर्कशीट बघा. यामध्ये बॅकग्राऊंडला कलर केलेला आहे. म्हणजे आपण लाईट कलर यूज करू शकतो किंवा बॅकग्राऊंडला कलर द्यायचा आणि वरती मग व्हाईट पेज घ्यायचं, असं देखील डिझाईन करू शकतो. तर इथे लाईट स्काय ब्ल्यू कलर दिलेला आहे आणि त्यानंतर एलिमेंट्स यूज केलेले आहेत बॉर्डरसाठी. म्हणजे बघा पानांचा आणि वेगवेगळ्या डिझाईनचा यूज केलेला आहे. तसे आपण करू शकतो थोडंसं अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी. त्यानंतर डाउनलोड करण्यासाठी शेअरवर क्लिक करून आपल्याला PDF प्रिंट घ्यायची आहे. आणि जो पहिला आहे क्रॉप मार्क्स अँड ब्लीड, आता तो मी यूज केला होता म्हणून त्यावर क्लिक केलेला आहे ऑलरेडी, पण तो क्लिक करायचा म्हणजे तो ओके करायचा. त्यानंतर पेज सिलेक्ट करायचं. मला पहिलंच पेज हवं आहे त्यामुळे मी इथे पेज 1 सिलेक्ट करणार आणि कलर असणार आहे CMYK, म्हणजे RGB नाही घ्यायचं आपल्याला, घ्यायचं आहे CMYK आणि डाउनलोडवर क्लिक करायचं. तर आपली PDF प्रिंट जी आहे PDF प्रिंट ती डाउनलोड होणार आहे. आणि यानंतर ती कशी शेअर करायची आहे, कुठे शेअर करायची आहे ते आपण आता लवकरच बघणार आहोत. तर आपल्याला गुगलवरती यायचं आहे आणि त्या साईटचं नाव आहे जस्ट डायल. तर या वेबसाईटबद्दल मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर माहिती दिलेली आहे. क्लायंट शोधण्यासाठी कसा याचा वापर केला जाऊ शकतो आणि ही किती छान प्रकारे काम करते. तर इथेच आपल्याला यायचं आहे आणि तुमचा अकाउंट इथे क्रिएट करा, लॉग इन करा, म्हणजे तुमचा एरियाचा ॲड्रेस देखील इथे येईल. तर आपल्याला आता कॅटेगरी शोधायची आहे. इथे वेगवेगळ्या कॅटेगरीजचे बिझनेस लिस्टेड असतात. तर आपल्याला वर्कशीटसाठी ऑब्व्हियसली आता जावं लागणार आहे एज्युकेशन या कॅटेगरीमध्ये.
वरती बघा आपल्या ॲड्रेसच्या बाजूला एज्युकेशन लिहिलेला एक सर्च बार आहे, तर तिथे आपल्याला लिहायचं आहे प्ले स्कूल्स. म्हणजे तुमच्या एरियामध्ये जितके पण प्ले स्कूल्स अवेलेबल असतील, ज्यांनी जस्ट डायलवरती अकाउंट बनवलेलं असेल, लिस्टिंग केलेली असेल, त्या स्कूल्सचं इथे डिटेल्स आपल्याला बघायला मिळणार आहेत. त्यांचा फोन नंबर, व्हॉट्सॲप नंबर. तर इथूनच तुम्ही डिरेक्टली त्यांना कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता. तसं तर मेसेज करायचं असतो आधी, आणि काय मेसेज करायचा याबद्दल देखील मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे. ते तुम्ही नक्की एकदा बघा. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार आहे. ठीक आहे. तर याबरोबरच आता ही झाली ऑनलाईन पद्धत. त्यानंतर तुम्ही ऑफलाईन काय करू शकता की स्कूल्सच्या टीचर्सशी, पेरेंट्सशी कॉन्टॅक्ट करून त्यांना देखील आपल्या सर्व्हिसेसबद्दल सांगू शकता, आणि अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या सर्व्हिसेसना सेल करू शकता. तर आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला सांगू इच्छिते की मी अशाच प्रकारचे रिअल प्रोजेक्ट्स जास्तीत जास्त घेऊन येत असते, जेणेकरून तुम्हाला देखील माझ्यासारखं घरी बसून छान वर्क फ्रॉम होम करता यावं आणि कॅनवाच्या हेल्पनी छान इन्कम घेता यावी. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.